हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. आपण फक्त हे लक्षात ठेवायचंय की परमेश्वराकडे आपल्या प्रत्येकासाठी व्यक्तिमत्वबद्ध वैयक्तिक अशी परिपूर्ण योजना आहे. आणि इतर लोकांकडे जे ते आपल्याकडे का नाही याची कारणं शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न आपण सोडून द्यायला हवा. नियंत्रणाबाहेर आणि आवडतंय ते. मी तुम्ही नियंत्रणाबाहेर गेलायत असं म्हणत नाहीये किंवा तुम्ही मनाला येईल तसं वागताय असंही नाही. इतर लोकांना, परिस्थितीला आणि कधी कधी तर परमेश्वराला सुद्धा नियंत्रणात आणण्यासाठीचा प्रयत्न थांबवा असं मी म्हणतेय. आणि तो तणाव जाऊ द्यायला शिका आणि तुम्हाला ते सगळं आवडेल. याकडे बघण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे तुमच्यावर कुणीही नियंत्रण ठेवणं तुम्हाला नकोय. तुमच्यासाठी ती देवाची इच्छा नाही, हे त्यांच्यासाठी चांगलं नाही, तुमच्यासाठीही नाही. आणि तुम्ही इतर लोकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू नका, कारण नियंत्रण ठेवण्याच्या इच्छेचं मूळ हे स्वार्थीपणात असतं. 1 कोरिंथ अध्याय 13 वचन 4 आणि 5 बघू. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही. लक्षात घ्या, प्रीती स्वार्थ पाहत नाही आणि अपकार स्मरत नाही. प्रीती चिडत नाही, अपकार स्मरत नाही. नीतिसूत्र अध्याय 13 वचन 10 म्हणतं, गर्वामुळे भांडणे मात्र होतात. जर तिथे गर्वाची समस्या नसेल तर तुमची भांडणं होणार नाहीत. नीतिसूत्र अध्याय 16 वचन 5, प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. वा, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. यशया 2 अध्याय 11 आणि 12 वचन, त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल, उच्च स्थानी विराजेल. गर्विष्ठ उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमिला आहे. त्या दिवशी ते नीच होतील, ते नीच होतील. छान, 3 लोकांना तरी आवडलंय. बायबल म्हणतं, परमेश्वराच्या शक्तिशाली हाताखाली वेळेत स्वतःला नम्र करा, तो तुम्हाला उदात्त करेल. तुम्हाला उदात्त करेल तो. पण खरंच प्रामाणिकपणे तुम्ही बराच काळ तिथे असाल तर परमेश्वर तुम्हाला एक नम्र होण्याची संधी नक्कीच देईल. पण जर तुम्ही नसाल तर तो तुमच्यासाठी ते नेहमीच करेल, सार्वजनिकरित्या करेल आणि ते दुःखदायक असू शकेल. त्यामुळे मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही खाजगीत ते करू शकत असाल, नक्की करा. तुझं बरोबर आहे परमेश्वरा, मी चुकीची आहे. आमेन. आता वास्तविक ज्या गोष्टी आपल्याशी संबंधित नसतात त्याबद्दल आपलं मत मांडावंसं वाटणं हे गर्वाने होतं. ते गर्वानेच होतं. आणि स्वतःच्या कामाशी मतलब ठेवण्याबद्दल स्पष्टपणे सांगणारी 3 वचनं तुम्हाला मी आता सांगणार आहे. इतरांच्या कामात लुडबुड करणं तुमच्यापैकी किती जणांना आवडतं सांगा मला. चला, मला इथे गुळमुळीत गोष्टी नको आहेत. किती जण म्हणजे एक सांगू, डेव्ह आणि मी एका सिंगल माणसाच्या जो एका मोठ्या घराचा मालक होता त्याच्या घराशेजारी राहायचो. आणि त्या एकट्या माणसाला 4 बेडरूम असलेलं घर का हवं असेल ते आम्हाला कळत नव्हतं. आम्हाला तो पैशाचा अपव्यय वाटला. आणि बघा, आम्हाला त्या माणसाचं नावही माहीत नव्हतं हो. आणि तरी एके दिवशी आम्ही गाडीतून चाललो होतो, डेव्ह आणि मी, आणि कदाचित ते त्याने एखाद्या गुंतवणुकीसाठी घेतलं असेल असं डेव्ह म्हणाला. त्यापेक्षा अजून कितीतरी चांगल्या गुंतवणुकी सापडल्या असत्या त्याला असं दुसरा म्हणाला. त्याला किती काळजी घ्यावी लागते याची. आणि मग आम्ही त्या माणसाच्या आर्थिक भविष्यासाठी 10 मिनिटं वाया घालवली. आम्हाला त्याचं नावही माहीत नव्हतं. आणि बघा, बायबल रोमकरास 14व्या अध्यायात असं म्हणतं की आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी हिशेब देईल. आपापल्या
परमेश्वर दुसऱ्या कुणाबद्दल तुम्हाला विचारणार नाही, तुमच्या नवऱ्याबद्दल विचारणार नाही, तुमच्या मुलांबद्दल नाही, मित्रांबद्दलही नाही. तो तुम्हाला तुमच्याबद्दल विचारणार. तुमच्या जीवनातला बराचसा तणाव तुम्ही बाजूला ठेवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, चला आता, आपल्या जीवनातला बराचसा तणाव बाजूला ठेवण्याचा दुसरा मार्ग हा इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ न करणं आहे. ज्याची तुमच्यावर जबाबदारी नाहीये त्याबद्दल तुमचं मत असण्याची गरज नाही. ते मत मांडूही नका. मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? कोणी विचारलंय का तुम्हाला? आणि कोणी विचारलंय नाही तुम्हाला काय वाटतं? जेव्हा ते विचारलं जाईल त्यावेळेला खरं तर आपलं मत द्यावं, आणि तेव्हाही अत्यंत काळजीपूर्वक ते मत मांडायला हवं. 2 थेसलोनिकरास अध्याय 3:11, तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणे वागणारे असून ते काहीही एक काम न करता लुडबुड करीतात असे ऐकतो. 1 थेसलोनिकरास 4:11, स्वस्थ राहणे, आपापला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे यांची हौस तुम्हास असावी. 1 पेत्र अध्याय 4:15, तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन दुःख भोगू नये. बघा, खून करणारा, चोर आणि दुष्कर्मी यांच्या यादीमध्ये दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा आहे. हे मला इतकं मजेशीर वाटतं. म्हणजे आजच आत्ता लक्षात आलंय की खूप जणांना आपण नाक खूप असतो यात समस्या आहे असं वाटतच नाही. तरी म्हणजे त्या गंभीर बाबींच्या गठ्ठ्यामध्ये ते तिथे आहेत. आणि कधी कधी मला स्वतःशीच म्हणावं लागतं, जॉयस, हे तुझ्याशी संबंधित नाहीये. चला आता, माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला ही समस्या भेडसावली आहे का? म्हणजे असं नाही आपण कधीच पाप करणाऱ्याला सुधारू नये किंवा कुठल्याही पद्धतीने मदत करू नये, पण खरोखर कुणाला तरी मदत करणं आणि गरज नसताना दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणं यात नक्कीच फरक आहे. योहानाच्या पुस्तकातील 21व्या अध्यायातलं 18वं वचन बघूया. येशू पेत्राला सांगतोय की मी तुला खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करीशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. म्हणून तो पेत्राला इशारा देत आहे की आता जीवनात गोष्टी आहेत त्यापेक्षा अजूनच कठीण होणार आहेत. आणि मला नाही वाटत की तो वयाने लहान असलेल्यांबद्दल बोलतोय. मला वाटतं तुमच्यातल्या प्रभूच्या तरुणपणाविषयी तो बोलतोय. आणि जेव्हा तुमच्यातला प्रभू तरुण असतो तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या तुम्ही करता आणि परमेश्वराने त्यांना आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करता. बऱ्याचदा तो त्या काळापुरतं त्या गोष्टी करतो कारण तो तुमच्याबरोबर बाप मुलाचं नातं प्रस्थापित करू पाहत असतो. पण जशी आपली मुलं मोठी होतात तेव्हा आपण त्यांची जर सतत काळजी करायला लागलो तर ते त्यांना नको असतं आणि आपल्याला एखाद्या टप्प्यावर परिवर्तन हवं असतं जिथे ते म्हणतात, आई बाबा मी काय करू तुमच्यासाठी. आणि मग येशू म्हणतोय की तेव्हा तुम्ही तरुण होतात तेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या बऱ्याच गोष्टी केल्यात, पण गोष्टी आता बदलतायत आणि मी तुम्हाला काही गोष्टींमध्ये घेऊन जाणार आहे ज्या तुमच्यासाठी मजेच्या नसतील कदाचित, पण हेच मला हवंय. 19व्या वचनात ते म्हणतं, तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचवण्याकरता तो हे बोलला. कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचवण्याकरता. आणि ते म्हटल्यानंतर तो त्याला म्हणाला की माझ्या मागे ये. आता पेत्राने त्यावेळी केवळ हो प्रभू असं म्हणणं गरजेचं होतं, पण पेत्र वळला आणि त्याने येशूंच्या प्रिय शिष्यांकडे बघितलं. तो योहान निघाला. योहानाने योहानाचं पुस्तक लिहिलं आणि त्याने स्वतःला वारंवार मीच येशूचा प्रिय शिष्य आहे असं संबोधलं. आता मला पेत्राचं व्यक्तिमत्व पुरेसं माहिती आहे. त्याच्या डोक्यात काय झालं, तिडक गेली. येशू ज्याच्यावर प्रेम करतो तो शिष्य तू आहेस. म्हणजे बघा, एक सांगू, आपण जसे आहोत तसेच ते लोक होते. म्हणजे योहानाने असं म्हणणं मलाही चीड आणणार होतं. पेत्राला कसं वाटलं असेल याची कल्पना मी करूच शकते. आपल्या मनात जसे प्रश्न येतील तसेच या लोकांचे प्रश्न होते. ते एकमेकांचा मत्सर करत होते आणि एकमेकांबरोबर स्पर्धा करत होते. आणि पेत्राचं व्यक्तिमत्व माहीत असल्याने त्याला हा बालिशपणा बहुतेक करून सहन नसेल झाला. आणि मग एक सांगू,
रात्रीच्या वेळी येशूच्या जवळ योहान झोपला होता आणि त्यांचं महान नातं त्यांच्यात निर्माण झालं होतं आणि पेत्राला नेहमीच अधिकाराने वागायला हवं असायचं. त्यामुळे शेवटी गोष्टी त्याच्यासाठी कठीण होणार आहे ही वाईट बातमी त्याला मिळाली आणि योहानाकडे तो बघतो आणि तो असं म्हणतो, जेव्हा पेत्राने त्याला बघितलं तो म्हणाला, येशू या माणसाचं काय, त्याचं काय होणार आहे. बघा, जर आपला कठीण काळ असेल आणि बाकीच्यांचा वेळ मजेचा असेल तर आपण त्यांच्याशी खरंच चांगले नसतो. ऐकलं ना? जर आपण दयनीय असलो तर किमान आपल्याबरोबर आपले काही मित्रही दयनीय असावेत. आणि 22व्या वचनात येशू म्हणतो, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय, तू माझ्या मागे ये. म्हणून येशूने पेत्राला एवढंच सांगितलं, तू जरा तुझं बघ. आता बघा, यावर विचार करा. आपली ना एक समस्या आहे, आपल्याला बराच काय एक समस्या आहेच. कदाचित तुम्ही अविवाहित असाल, तुम्ही 12 वर्षात एकदाही डेटवर गेला नसाल आणि तुमची मैत्रीण जी तुमच्यामध्ये तेवढी आकर्षक नाहीये ती मात्र डेटवर जातीये, तिला खूप मित्र आहेत आणि तुम्हाला प्रश्न पडलाय की म्हणजे अर्थातच तुम्हाला ते आवडत नाहीये आणि तुम्ही तिच्यावर प्रेम करताय पण तुम्हाला ते आवडत नाही. किती जणांना माहितीये की मी तुझ्यावर प्रभूच्या नावाने प्रेम करतो पण तू मला सहन होत नाहीस. नक्कीच. बघा, तुम्हाला काय करायचंय की तुम्ही डेटवर का गेला, ती का नाही गेली याची कारण नका ना शोधत बसू. तुम्ही देवाला सांगा की हा किती अन्याय आहे. आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, परमेश्वराकडे आपल्या प्रत्येकासाठी व्यक्तिमत्वबद्ध वैयक्तिक अशी परिपूर्ण योजना आहे. आणि इतरांकडे जे आहे ते आपल्याकडे का नाही हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणं आपल्याला सोडावा लागेल. पालकांचं सुद्धा हे होऊच शकतं. दुसऱ्या पालकाला मोठं चर्च मिळालंय, तुम्हाला नाही. त्याला मोठं चर्च मिळालं म्हणून तुम्ही त्याचा मत्सर करू लागता. बघा, एखादा माणूस जो यशस्वी आहे तो काही लोकांना नेहमीच आवडणार नाहीये. नक्कीच. का सांगू का तुम्हाला? मत्सर, फक्त मत्सर. म्हणून अतिशय प्रेमळपणे, अगदी मधुरपणे आणि मस्त तुम्हाला मी सांगणार आहे, तुमच्या कामाशी काम राखा. आपण लोकांवर नियंत्रण ठेवू पाहतो आणि त्याचं तिसरं कारण आपला फायदा उठवला जाऊ शकतो याची भीती. माझ्या वडिलांकडून लैंगिक अत्याचार झाल्यानंतर ज्यांनी हे सगळं नियंत्रणाने, डावपेचाने आणि नियंत्रण ठेवून केलं आणि त्यांनी माझ्यावर जबरदस्ती नाही केली पण भीतीने केली आणि आमच्या घरात जे काही होत होतं त्या सगळ्यावरच माझ्या वडिलांचं नियंत्रण होतं. त्यांना दूरचित्रवाणीवर जे बघायची इच्छा होती तेच तुम्ही बघायचं, त्यांना जे खायचं तेच तुम्ही खायचं, ते जेव्हा उठायचे तेव्हाच तुम्ही उठायचं. आणि हे सगळं होत असताना मी स्वतःला सांगितलं की जेव्हा मी इथून बाहेर जाईन ना तेव्हा पुन्हा कोणीही मला कधी मी काय करायचं ते सांगणार नाही. नक्कीच नाही. बघा, जेव्हा तुम्ही अशा स्वतःच्या आत शपथा घेता आणि माझ्यासमोर आलेल्या पहिल्या मुलाशी मी लग्न केलं आणि तो खरं तर एक ठग होता आणि चोर होता. तो नेहमी खोटं बोलायचा, डावपेचाने वागायचा. मग माझ्या वडिलांच्या आणि माझ्या पहिल्या नवऱ्याच्या अनुभवातून जात असतानाच आश्चर्यकारकरित्या डेव्ह समोर आला आणि त्याच्यातलं सगळंच मी काढून घेतलं. आणि मग जेव्हा डेव्ह मला थोडाफार सल्ला देऊ पाहायचा किंवा डेव्ह माझ्या बाबतीत खूपच संरक्षक आहे आणि म्हणून मला गोष्टी लागण्यापासून वाचण्यासाठी गोष्टी कशा ठेवायच्या हे तो मला नेहमीच सांगू पाहतो. जसं बाथटबच्या बाहेर कसं यायचं आणि अशा कितीतरी गोष्टी. आणि माझं असं व्हायचं की आणि मी ते असं घेत असे की मी काय करायचं हे सांगण्याचा प्रयत्न तू का करत असतोस नेहमी. पण तो खरंच माझ्यावर प्रेम करू पाहत होता.
पण भूतकाळातला हा सगळा साठा माझ्यात असल्याने मी त्या गोष्टी तशा घेऊ शकत नव्हते. तो माझ्यावर नियंत्रण करू पाहतोय असं मला वाटायचं. तो जे करायचा त्यात तो ते तसं नक्कीच करत नव्हता. एक सांगू, तुमच्यापैकी बरेच जण भूतकाळात दुखावले गेले असतील आणि मी जे करत होते तेच तुम्हीही करत असाल कदाचित. त्या मार्गात तुमचे 2-4 नवरे तुम्हाला सोडून गेले असतील. त्या 2 लोकांनी तुमच्या बाबतीत जे केलंय त्याच्यासाठी तुम्ही नवीन व्यक्तीला दोष नाही देऊ शकत ना. चला आता, कारण ते अजिबात बरोबर नाहीये. तसं करणं अजिबात बरोबर नाहीये. आणि म्हणून मी अशा टप्प्यावर आले जिथे त्या अंतर्मनात मी शपथा घेतल्या, त्याबद्दल मी पश्चाताप केला. कोणी माझ्यावर पुन्हा नियंत्रण ठेवणार नाही, कोणी माझ्यावर पुन्हा नियंत्रण ठेवणार नाही. मला हे समजायला वर्तुळ पूर्ण व्हावं लागलं की तुम्ही जिथे जाता तिथे सगळीकडे परमेश्वर शिस्त निर्माण करतो. एखाद्याकडे तो अधिकार आहे, एखाद्याकडे ती जबाबदारी आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवं आणि त्या अधिकाराखाली तुम्ही यायची गरज असते. मी आज इथे उपदेश करते आणि हे यशयाचं घर असेल तर मग तो तिथे बसलेला आहे आणि त्याने मला सांगितलं हे करू नको, तर मग मी ते न करणं हेच अधिक चांगलं आहे. आणि बघा, आपण अधिकाराखाली येण्याची इच्छा बाळगली पाहिजे. आज जगात सगळीकडे इतक्या प्रमाणात उठाव होत आहेत, लोक इतके बंडखोर झाले आहेत, इतकं अविश्वसनीय आहे. आणि बायबल म्हणतं उठाव हा ख्रिस्त विरोधी आत्मा आहे. आणि कोणीही मी काय करायचं ते मला सांगणार नाही, मला जे आवडतं ते मी करणार, या वाढीस लागलेल्या वृत्तीपासून आपण काळजी घ्यायला हवी. जेव्हा परमेश्वर शिस्त निर्माण करतो ते कोणीही दुसऱ्याला नियंत्रणात ठेवावं म्हणून नाही, तर तुमच्याकडे शांती असावी म्हणून. प्रत्येकाकडे स्वाभाविकतः हा अधिकार असू शकत नाहीत. सगळ्यातच कुणाचा तरी अंतिम शब्द असणारी व्यक्ती कुणीतरी तिथे असायलाच हवी. ती व्यक्ती जबाबदार व्यक्ती असू शकते. आणि आता कदाचित तुमच्यापैकी कुणालाही अधिकाराखाली येण्यात कसलीच अडचण असणार नाही. एक सांगू, जर तुम्हाला अधिकाराखाली कसं यायचं ते माहीत नसेल तर तुमचा अधिकाराशी संबंधच असू शकणार नाही. मी ज्याच्याबरोबर काम करणं सोपं नसेल अशा माणसाबरोबर काम करून झालेलं आहे आणि तो बऱ्याच गोष्टीत प्रामाणिक नव्हता आणि त्याच्याबरोबर मी खरं तर सहमत नसायचे आणि सभ्य वागणुकीसह आज्ञाधारक कसं राहावं हे मला शिकवण्यासाठी परमेश्वराने ती परिस्थिती वापरली. आणि त्या अनुभवातून मी बरंच काही शिकले. आणि खरं सांगू का, कधी कधी तुम्ही जे काही शिकता ते सगळं मनासारखं नसतं. जसं की माझ्याशी झालेल्या दुर्व्यवहारातून इतरांशी दुर्व्यवहार करू नये हे मी शिकले, कारण ते माझ्या बाबतीत झाल्याने त्यामुळे कसं वाटतं हे मला माहीत होतं. जर तुम्ही नेतृत्व करणाऱ्या व्यक्तिमत्वाचे आहात तर स्वतःला नेता म्हणून बघा, मालक म्हणून नाही. कारण जर तुम्ही म्हटलं मी मालक आहे तर तुम्ही हुकूमत गाजवायला लागाल. पण जर तुम्ही स्वतःकडे नेता म्हणून बघितलं तर तुम्हाला माहीत असेल की नेता म्हणजे काय आहे आणि तुम्ही लोकांसमोर त्यासाठीचं आदर्श असं उदाहरण ठेवू शकाल तुमच्या वागणुकीतून. आणि ते आदर्श उदाहरण असेल तर आपला फायदा उठवला जाऊ शकतो. या भीतीपोटी आपण नियंत्रणात ठेवू पाहत असतो. चौथी गोष्ट ही की आपण लोकांवर नियंत्रण ठेवू पाहतो कारण आपला स्वभाव असतो तसा. आणि आपला हा स्वभाव, देवाने आपल्याला जो स्वभाव दिलाय तो बऱ्याच गोष्टी करत असतो. मी एका माणसाबद्दल ऐकलं, त्याचं नाव आहे मार्टिन लॉयड जोन्स, जो त्यांच्या म्हणण्यानुसार कदाचित या शतकातला सर्वोत्कृष्ट बायबल उपदेशक असू शकतो. आणि तो खरंच खूप चांगला बायबल उपदेशक आहे. आणि आपला स्वभाव हा आपण गोष्टी कशा प्रकारे हाताळतो त्यातून दिसतो, याबद्दल तो बरंच काही बोललेला आहे. आणि तो असंही म्हणाला होता की काही जण हे इतर लोकांसारखे कधी काही झालं तरी आनंदी असू शकत नाहीत. म्हणजे काही जणांचं ना व्यक्तिमत्वच असं खूप उदासीन आणि नैराश्याकडे झुकणारं असतं. आणि इतर लोक हे रोजच्या जीवनातल्या बुडबुड्यासारखे असतात आणि प्रत्येक गोष्ट त्यांना छान विनोदासारखी वाटते आणि ते खूप छान खुशीत असतात. उदाहरणार्थ देव सुद्धा सकाळी उठतो तेव्हा तो गुणगुणतच उठतो. आणि मला मात्र त्याच्या विरुद्ध कुणाचं तोंडही बघायचं नसतं जोवर मी माझी पहिली कॉफी घेत नाही.
आमेन. ते असं असतं की सकाळच्या वेळी मला फक्त येशूशीच बोलायचं आहे बस. पण जर तुम्ही मला तासभर दिलात ना तर मग मी बरी होते. पण जर तुमचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग असेल आणि तुम्ही जगातल्या प्रत्येकालाच काय करायचं हे शिकवायचा प्रयत्न कराल तर मग समतोल राखण्याची काळजी ही तुम्हालाच घ्यावी लागेल की कधी कुणाला काय सांगायचं आणि कधी सांगायचं नाही ते. आमीन. आता तुमच्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट आहे जी देवाने तुम्हाला नियंत्रणात ठेवायला सांगितली आहे, ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही इतरांना नियंत्रणात ठेवण्याऐवजी स्वतःलाच नियंत्रणात ठेवलं तर बरं होईल. 2 तिमोथी अध्याय 1 देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. तर परत कधी म्हणू नका माझ्याकडे स्वनियंत्रणच नाहीये. तुम्ही ते वापरत नसाल, पण तुम्ही ते वापरायला हवं. आणि जितका जास्त तुम्ही ते वापराल तितकं ते वापरण्यासाठी जास्त सोपं होत जाईल. पौल म्हणाला होता, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कसरतपटू हा स्वनियंत्रणाचा वापर करतो. आणि ते करतात. एक चांगला कसरतपटू म्हणजे ते झोपायची वेळ पाळतात, व्यायाम करतात, विशिष्ट पद्धतीने खातात आणि तो म्हणतो ते नाशवंत असा पुष्पहार मिळवण्यासाठी ते करतात. आणि या खेळाडूंबद्दल ते काय करतात असं तुम्हाला वाटत असेल, किंवा त्या स्टेजवर उभं राहण्यासाठी, त्यांचं पिळदार शरीर मिळवण्यासाठी, किंवा फुलांचा गुच्छ मिळवण्यासाठी, किंवा एक रिबिन कापण्यासाठी, किंवा करंडक मिळवण्यासाठी, जसा एक पहलवान शिकण्याचा प्रयत्न करतो, कोणकोणत्या गोष्टीतून तो जात असतो, ते करण्याची आपली ही तयारी असायला हवी. तर बघा की एखाद्या खेळाच्या स्पर्धेत बक्षीस मिळवण्यासाठी ते जर इतकं करत असतील तर मग देवाने वचन दिलेल्या परमेश्वराबरोबरच्या शाश्वत जीवनासाठी आपण कितीतरी जास्त पटीने स्वतःला नियंत्रित ठेवायला हवं हे लक्षात घ्या. शाश्वत जीवनाच्या प्राप्तीसाठी. 1 कोरिंथ अध्याय 9 वचन 25 ते 27. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करीतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करीतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करीतो. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करीतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही, तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्याच घोषणा केल्यावर कदाचित स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेल. विस्तारित बायबल म्हणतं, पण मी माझ्या शरीरावर आघात करतो. आपण जेव्हा खाण्याविषयी विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण अगदी भरभरून पोट फुटेस तवर खायला हवं. आणि इथेच पौल म्हणतो की मी माझ्या शरीराला कुदळतो. खरा अर्थ काय आहे तो लक्षात घ्यायला हवा आपण. 1 कोरिंथ अध्याय 6 वचन 12. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टींच्या आहारी जाणार नाही. मी साखरेला माझ्यावर नियंत्रण मिळवू देणार नाही, नशेच्या पदार्थांना माझ्यावर नियंत्रण मिळवू देणार नाही, दारूला नियंत्रण मिळवू देणार नाही, लोकांना नियंत्रण मिळवू देणार नाही. चला आता, मी कोणत्याही खाण्यासंबंधीच्या आजाराला नियंत्रण मिळवू देणार नाही. परमेश्वर जर आपल्या बाजूने असला तर आपण किती शक्तिशाली होतो हे आपल्याला समजतच नाही. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. बघा, लोकांना आणि परिस्थितीला नियंत्रित ठेवण्यापासून आपण स्वतःला परावृत्त करावं. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या कार्याला आणि आपल्यातल्या त्याच्या परिवर्तनाच्या शक्तीला समर्पित होतो तेव्हा खरं स्वातंत्र्य आतून येतं. तो आपल्याला आमूलाग्र बदलू शकतो. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.